आहे, एका वेगळ्या मार्गाला गेलेली आहे. आपण ह्याबाबत आता आपले प्रतिनिधी आहेत उन्मेष सर, त्यांच्याशी बोलू, कारण की सरांनी अनेक चळवळी खूप जवळून बघितलेल्या आहेत, घरातलं एकंदरीत वातावरण. परंतु ही तरुणाईची चळवळ, सर नेमकं या चळवळीकडे कसं बघताय? ह्या कॉकरोच सीजेपीच्या या आंदोलनाकडे कसं बघताय? पूनम, हे जे आंदोलन आहे, हे आंदोलन सुरू झाल्यानंतर ज्या पद्धतीनं ते हाताळायला पाहिजे होतं ते योग्य पद्धतीनं हाताळलं गेलं नाही. या आंदोलनाची तीव्रता या सरकारला जाणवली नसावी आणि त्यामुळं आजचं ही परिस्थिती निर्माण झालेली आहे असं दिसतंय. कारण ज्या पद्धतीनं हे आंदोलन सुरू झालेलं होतं, 20 ते 25 दिवसापासून आंदोलन सुरू आहे, त्यांच्यासोबत चर्चा नाही, कोणताही डायलॉग नाही, ना सरकारचा प्रतिनिधी गेला, ना प्रशासनातले अधिकारी गेले. शिक्षण विभागातला एखादा अधिकारी, एखादा सचिव दर्जाचा अधिकारी जरी त्यांच्यासोबत गेला असता, बोलला असता, तरीही विद्यार्थ्यांनी त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं असतं आणि त्यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर काहीतरी तोडगा निघाला असता. मात्र आंदोलकांशी कोणतीच चर्चा करायची नाही, आंदोलकांसोबत बोलायचंच नाही आणि आंदोलनाची दखलच घ्यायची नाही, हा जो ॲटिट्यूड राहिलेला आहे या सरकारचा. आणि यामुळं हे जे काही आज घडताना दिसतंय आणि यामुळेच हे आंदोलन आता जंतर मंतर पासून संसदेपर्यंत गेलेलं आपल्याला दिसतंय. याचं कारण म्हणजे जर तिथेच त्यांच्यासोबत चर्चा केली असती, तिथेच त्यांच्यासोबत डायलॉग केला गेला असता, तर हे आंदोलन याआधीच संपू शकलं असतं. मात्र ज्या पद्धतीनं वांगचूक यांना उचललं, आता त्या सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा सांगण्याची गरज नाही. मात्र त्यानंतर त्याआधी जर काय त्यांच्यासोबत चर्चा केली असती, त्यांनी जर सांगितलं असतं की कशा पद्धतीनं आपण यापुढे परीक्षेची पद्धत बदलणार आहोत, नीट परीक्षा कशा पद्धतीने होईल, तर काहीतरी मार्ग निघाला असता. मात्र तसा कोणताही संवाद हा सरकारनं साधलेला नाही आणि त्यामुळे आज सरकारवरती हे आंदोलन आता अशा पद्धतीनं दडपण्याची वेळ आलेली असं वाटतंय. नीट परीक्षेला संपूर्ण भारतातून पाठिंबा आहे का, तर तसंही नाहीये. दक्षिणेतील राज्यांनी याला सुरुवातीपासून विरोध केलेला आहे. पूर्वी जसं 12वीच्या परीक्षेवरती मेडिकलला ॲडमिशन्स व्हायची, तशाच पद्धतीनं आमच्याकडे करू द्या. आमच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम आणि या नीट परीक्षेसाठीचा जो अभ्यासक्रम आहे तो CBSE लेवलचा आहे. त्यामुळं सरकारच्या, राज्य शासनाच्या परीक्षा मंडळातली विद्यार्थी आणि CBSE परीक्षा मंडळातले विद्यार्थी असा तो तुलनात्मक फरक तिथं असतो आणि त्यामुळे या दोन्ही फरकामुळे उत्तर भारतीय विद्यार्थ्यांना याचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होतो या परीक्षेचा. असा एक रोख याआधी दक्षिण भारत आणि उत्तर भारत असा यामध्ये राहिलेला होता. मात्र त्याला कोणतंही त्याची दखल न घेता संपूर्ण देशामध्ये एक प्रकारचे एक एकाच पद्धतीने, एकाच साच्यातून पाहण्याचा जो काही दृष्टिकोन आहे या सरकारचा, त्याचा परिपाक म्हणून ही नीटची परीक्षा लागू करण्यात आली. आणि आता जे विजय थलपती जे आहेत त्यांनी सांगितलं की आम्ही आमच्या पद्धतीनं आमच्या राज्यांमध्ये वैद्यकीय प्रवेशाला घेणार आहोत. मात्र तेही कुठे ऐकून घेतलं जात नाही. म्हणजे ऐकून घेण्याचं, समोरचे व्यक्ती काही म्हणते, समोरचे आंदोलक काही म्हणतायत, समोरचा पक्ष काही सांगतोय, हे ऐकून न घेण्याची जी पद्धत आहे त्याचा परिपाक आज आपल्याला दिसतोय की हे आंदोलन आता फक्त अवघं 1.5 किलोमीटरचं अंतर आहे ते जंतर मंतर ते संसदेपर्यंत. मात्र तेही रोखण्याचा प्रयत्न झाला आणि ते रोखण्याचा प्रयत्न झाल्यानंतर ते उसळून आलं. जेवढं तुम्ही एखाद्या स्प्रिंगला जसं आपण दाबतो आणि तेवढीच ती उसळून वरती जाते, तसंच आता हे झालेले 20 ते 25 दिवस हे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न झाला, दडपण्याचा प्रयत्न झाला. वांगचूक यांना उचलल्यानंतर आंदोलक निघून जातील, तिथं कोणी राहणार नाही असं वाटलं होतं. मात्र तसं काहीही झालं नाही. तेवढ्याच उसळून ही तरुणाई पुढे आलेली आहे आणि आता ती संसदेच्या दिशेने निघाली. राज्यामध्ये, गावागावामध्ये, जिल्ह्यामध्ये आता आंदोलन होताना आपल्याला पाहायला मिळतंय. अर्थातच की एखाद्या स्प्रिंगला तुम्ही जेवढं दाबाल तेवढी ती जास्त उसळते आणि हे आजच्या अर्थातच आंदोलनातून बघायला मिळाले. पण आज आणखी एक दुसरी गोष्ट सुद्धा महत्वाची, म्हणजे ज्यावेळेस